राष्ट्रवादी काँग्रेसचे आता माजी प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील. जयंत पाटील सर, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर. अतिशय हा वेगळा विषय चाललेला आहे. माझा पहिल्यांदा तर आपल्याला प्रश्न आहे, आपण स्वतः अशा मोठा काळ अर्थ खातं तुम्ही सांभाळलेलं आहे, जेव्हा महायुती सरकारने ही घोषणा केली लाडकी बहीण योजनेची, तुम्ही त्याकडे कसं बघत होता? तुम्हाला सुद्धा आर्थिक नाड्या सगळ्या माहिती आहेत, तर मग नेमकी हे का केलं असावं आणि आता काय स्थितीत आहेत ते राज्य सरकार? येत होतं की हे राज्य सरकारला शक्य नाही आणि हे निवडणुकीसाठी मतं मिळवण्याचा त्याचा प्रयत्न पर्याय हा आहे. लोकसभेत नुकताच महाराष्ट्रात त्यांचा बऱ्यापैकी पराभव झालेला होता. 31 खासदार त्यांच्या विरोधात निवडून आलेले, बरोबर, आणि त्यामुळं त्यांनी हाराकिरी करण्याचा घेतला. त्याचा परिणाम हा झाला की निवडणुकीच्या आधी बऱ्याच लोकांना ते पैसे मिळाल्यामुळं एक हॅपी फिलिंग महाराष्ट्रात तयार झालं. बरं. या सरकारची नकारात्मकता कमी झाली आणि सकारात्मकता वाढीला लागली. महिलांना आपल्याला पैसे मिळतायत याचे अनुभव त्यांच्या अकाउंटवर पैसे देऊन जायला लागले. इतका त्याचा प्रभाव आणि परिणाम वाढला की विरोधकांना देखील याच्यावर उपाय काय हा प्रश्न पडला. आणि मग विरोधकांनी एकत्रित बसून आणखीन मोठी रक्कम देऊ म्हटलं, कारण त्यांना पण शेवटी समोरच्या बाजूला आपल्या देशात कोड ऑफ कंडक्ट नावाचा प्रकारच राहिलेला नाही आता. त्यामुळे काहीही घोषणा करायच्या, सरकारची तिजोरी लुटली गेली, मोडून पडली तरी काही फरक पडत नाही. अकाउंटेबिलिटी नाही. आता अडचण झाली आहे, पैसे देता येत नाहीयेत आणि दुसऱ्या सर्व योजनांच्यावर प्रचंड ताण आलेला आहे. एक माझ्याच तालुक्यातील तांदूळवाडी गावातील एका हर्षलने आज आत्महत्या केली. ती काल ती धक्कादायक आहे. बरोबर आहे. आणि त्याच्या घरी मी गेलेलो होतो पूर्वी. त्याने नवीन आयुष्य सुरू केलेलं, नव्याने तरुण मुलगा होता. त्याने सब कॉन्ट्रॅक्ट घेतलेले जीवन प्राधिकरणाचे. तो इतका हे झाला होता, नर्वस झालेला, कारण देणी काम करत गेला उत्साहाने. जवळपास 1,40,00,000 रुपयाची कामं केली. ती कामं करण्यासाठी 65 लाख रुपये बाहेरून त्यांनी घेतले, कारण सरकारकडून बिल मिळत नाही, मग कामं कशी करणार. म्हणून त्या बिचाऱ्याने, त्याला असं भोळेपणानं वाटलं की काय सरकारच आहे, सरकार पैसे देईल. पण ज्यावेळी सगळे देणेकरी दारात उभे राहायला लागले त्यावेळी त्या बिचाऱ्याने आत्महत्या केली. आता हा मी लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आणि आधी पण सतत सांगत होतो कॉन्ट्रॅक्टरना की कुणी कामं घेऊ नका. कामं घेतली तर बिलं मिळणार नाहीत, कारण यांनी आता अशा अशा योजना जाहीर केल्यात. आणि त्याचा परिणाम हा झाला की महाराष्ट्रात अनेकांनी कामं घेतली. आज जवळपास 5 लाख कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रात आहेत की ज्यांचे पेमेंट्स मिळालेले नाहीत. जवळपास 90,000 कोटी रुपये सरकारने लोकांचे वापरलेत असं मी थोडक्यात म्हणेन, कारण पेमेंट दिलेलं नाही. आणि सरकारच्याकडे एवढ्या मोठ्या लायबिलिटीज आहेत. एक म्हणजे बांधकाम खात्यात 70-80 हजार कोटी रुपये द्यायचे आहेत. पाणी पुरवठा खात्यातही एवढ्याच अशा मोठ्या 25-30 हजार कोटी रुपयाच्या रकमा आहेत. केंद्र सरकारकडून त्यातला काही पोर्शन 3.5-4 हजार कोटी रुपये यायचा आहे, तो आलेला नाहीये. 24 ऑक्टोबर पासून केंद्र सरकारचे पैसे झाले नाहीत आपल्या राज्यात. तिसरं म्हणजे या सरकारने MSEBच्या मध्ये काही अशा सवलती दिल्या. त्याने परिणाम हा झाला की 1 लाख कोटी रुपये MSEBचे पैसे थकलेले आहेत. MSEB हा एक दुसरा नवा विषय. पुढच्या दीड वर्षात सरकारने काही केलं नाही तर होईल. सरकार आता त्याला लिव्हरेज करून बाहेरून कर्ज काढायचा प्रयत्न करतंय. आताच 2-3 GR मी परवा बघितले. 23 का 24 हजार कोटी रुपये त्यातनं सरकार कर्ज काढून उभं करून त्यांना थोडा ब्रीदिंग स्पेस द्यायचा प्रयत्न करते. MSEB देखील आर्थिक संकट, कारण काय आहे, या सरकारला मतांच्या पलीकडे काहीच नाहीये. त्यामुळे मतं मिळवण्यासाठी, लोकांना खुश करण्यासाठी लोकांच्या व्यवस्था मोडीत निघाल्या. नंतर काय व्हायचं ते हो, अशी मानसिकता जर असेल तर अलीकडच्या सगळ्या लोकांची, तर मला चिंता वाटते की पुढं आपण इतर राज्यांच्या मागं पडू.
बेरोजगारी वाढेल, परिणाम आपल्या सगळ्याच अर्थव्यवस्थेवर महाराष्ट्राच्या होईल. बरं आता पाटील साहेब, कर्जही आपले पाटीलजी एक प्रश्न यामध्ये असा होता, मी मगाशी पण एक उल्लेख केला होता की जसा महाआघाडी होती आधीची काँग्रेस राष्ट्रवादीची, सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना शून्य वीज बिल योजना आणण्यात आली होती, बिल सुद्धा दाखवण्यात आलं होतं, पण नंतर ती बंद करण्यात आली आणि एक जणू काही अलिखित कन्सेन्सस असल्याप्रमाणे विरोधकांनी सुद्धा त्याचा इश्यू केला नाही आणि नंतर त्याच्यातून महाराष्ट्र त्या फेजमधून पुढे गेला. लाडकी बहीण योजना, त्याच्यापायी होणारा खर्च, ज्याच्यामुळे अन्य विभागांवरती येणारा ताण, हा काय कुठला भाजप विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा विषय नसून तो महाराष्ट्राच्या एका कॉमन तिजोरीवरचा प्रश्न आहे की जी अराजकीय आहे, ती तिजोरी अराजकीय आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, जर का सत्ताधारी या दिशेनं पावलं टाकू लागले म्हणजे ही योजना बंद करणे, तर त्या बाबतीत महाविकास आघाडीचं काय म्हणणं असेल? हे बघा, तुम्ही लोकांना फसवून लोकांची मतं घेतली. तिजोरी अराजकीय असेल पण तिजोरीचा वापर राजकीय झाला ना. बरोबर आहे. महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल तुम्ही केली. जे तुम्हाला शक्य नाही ते देऊ म्हटला, दिलं, काही महिने दिलं, त्यांच्या पदरात ते सतत टाकत गेला. निवडणुकीच्या आधी असं इम्प्रेशन तुम्ही तयार केलं की ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण अनेक वर्ष आता पुढे चालूच राहणार आहेत, सूर्य असेपर्यंत हे चालू राहणार आहेत. अशीच भाषणं आपली सगळ्यांची झाली. मग याचा अर्थ यू हॅव मिसयुज्ड द ट्रेजरी आणि मिसगायडेड द पीपल. कोणीतरी ग्राहक न्यायालयात आपल्या देशात सक्षम नाहीत, ती नावापुरतीच आहेत, पण कोणीतरी ग्राहकांनी जर जाऊन सांगितलं आम्ही यांना यासाठी मतं दिली आणि ग्राहक न्यायालयाने जर सांगितलं की फसवणूक आहे आणि त्यामुळं म्हणजे त्या निवडणुकांचे मतदान हे प्रभावित करून घेण्यात आलं, ही म्हणजे चुकीचं झालं ना. बरं, पण एक शेवटचा प्रश्न जयंत पाटीलजी, विषय असा होता की अशाच प्रकारची घोषणा आपल्याही पक्षाने केली होती, आपण त्या 2100च्या पलीकडे, आपण म्हणजे महाविकास आघाडीनं. मग रिट्रोस्पेक्टिव्हली आणि एक कल्पना म्हणून विचार करायचा झाला तर आकडे तर सगळ्यांच्या समोर आहेत, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे, जादू तर येणार नव्हती कुठून, थेट एकदम हजारो कोटी आले. मग महाविकास आघाडीचं तरी काय नियोजन होतं की तुम्ही तेव्हाचा जो काही 2500 किंवा जो काही आकडा तेव्हाचा 3100चा जाहीर केला होता तो दिला? ज्यावेळी सत्तेत बसलेली लोक हे अतिरेक करतात, त्याला तोंड देण्यासाठी, उत्तर देण्यासाठी दुसरा पर्याय राहत नाही. बरं, त्यामुळं मग असे हौशे नवशे गवशे सगळेच असतात. नाही आता आपणही दिलं पाहिजे, आपणही दिलं पाहिजे, त्यांनी दिलं, आणि कितीही त्यांना सांगितलं अरे जमणार नाही, अशक्य आहे, तरीही काही पक्षात, प्रत्येक वेगळ्या पक्षात लोक असतात ना, नाही ते केलंच पाहिजे आपल्याला. आता मी नावं घेणं योग्य नाही, पण अगदी शरद पवारांपासून सगळ्यांचा, पवार साहेबांचंही थोडंसं हे करणं योग्य नाही अशीच भूमिका होती. पण तर ठीक आहे, त्यावेळी झाली गोष्ट. पण लाडकी बहीण ही योजना जी आहे सस्टेनेबल नाही हे सांगायचं धाडस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्यात आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि इतर लायबिलिटी ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी त्या लायबिलिटीमुळे, कारण मला काळजी आहे की आता हे एक आत्महत्येचं सत्र जर सुरू झालं ना तर हे थांबत नाही. आपण महाराष्ट्रातल्या दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघतोय, अजूनही थांबवता आल्या नाहीत. एकदा सरकार आणि राज्य सरकार गाळात जायला लागलं नक्कीच तर लोकांच्या निराशा प्रचंड वाटते. मी जयंत पाटीलजी, आपले हे अतिशय महत्वाचे प्रश्न घेऊन यानंतर सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत चर्चेत येत आहेत, त्यांच्याकडे मी हे घेऊन जाणारच आहेत. तुम्ही आता जयंत पाटील तिकडे सांगलीमध्ये एका कार्यक्रमात असताना त्यांनी खास 0 Hourसाठी हा वेळ काढला आणि आपल्याशी संवाद साधला. दिल्लीत आहेत, माफ करा, दिल्लीत आहेत जयंत पाटील. पाटीलजी, आपले खूप आभार, आपण सहभागी झाला यासाठी. आणि यानंतर मी पुन्हा एकदा आपल्या अन्य 2 पाहुण्यांकडे जातो. आपल्यासोबत पुन्हा एकदा इंट्रोड्यूस करायचं झालं तर आपल्यासोबत आहेत आता सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते आणि ज्यांनी